पुन्हा एकदा जाऊया सगळ्यांचा हात जोडून स्वागत. क्वार्टर फायनलचा सामनो जो संघ जिंकतलो सेमीफायनल मध्ये प्रवेश करतलो. सलामीची जोडी सलामीची जोडी असं मैदानात स्ट्रायकिंग एंडला सनम, नॉन स्ट्रायकिंग एंडला सनी. आणि सनीसाठी पारितोषिक. सनी जर 15 रन या मॅच मध्ये काढले तर पारितोषिक. पंचांकडे झालेला अपील, पंचांचा एक बोट झाला आकाशाच्या दिशेवर. पहिल्याच चेंडूवर मात्र अल्टी पलटी खेळण्याचा झालेला प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र पंचांचा बोट झाला आकाशाच्या दिशेवर. पहिल्याच चेंडूवर लागलेला कलाम, पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाज सनम मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. षटकारी दुसरा चेंडू इनसाइड आउटचा देखणं फटको. क्षेत्ररक्षक असा मात्र क्षेत्ररक्षकाला बीट केल्याने चेंडू 38 सर्कलच्या बाहेर चेंडूचा प्रवास. पहिल्या प्रयत्नात नंतर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. थ्रो फक्त थोडंसं चुकीचं झालं. त्यावेळी मात्र एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली गेली. दुहेरी धावीत मात्र बोनी झाली. श्री गणेशा झालो 2 अशी धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. सुरेख गोलंदाजी गोलंदाजा नितेशची आपणाक बोग मिळाली. मात्र दुसऱ्या बाजूने पहिल्या चेंडूवर मात्र स्वस्तात माघारी परतल्यानंतर सनम जबाबदारी घेऊन मैदानामध्ये कार्य करूचा लागतला, खेळी करूची लागतली आणि त्याच इराद्यात मात्र फलंदाज जीवित आणि त्याचा संघ साथीदार सनी ही जोडी मैदानात. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र सुरेख फटको. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडतलो पडतलो असं वाटलं असताना मात्र ऐन मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षक सुदनच्या हातातनं सुटलेलं चेंडू मिळालेला जीवनदान आणि येणाऱ्या कालखंडात ह्या जीवनदान खूप महत्वाचं असताना. सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. 3 धावा धाव फलकार. रिव्हर्स फटको खेळण्यासाठी प्रयत्न तर झालो. पॅड आणि चेंडूचा काही संपर्क झाग नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टरक्षक. निर्धाव चेंडूची झाली गणना. पोलंड्या चेंडूची गणना. 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त. नितेश गडेकर सुरेख गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अल्टी पलटीसाठी झालेला प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. वारंवार मात्र स्विच हिट करण्याचा झालेला प्रयत्न. स्विच हिटचा फटको, ज्या फटक्याक मालवणीत म्हटला जाता मराच्या ढोराक चराचे वडी अशा पद्धतीचा फटको. अंतरिम चेंडू आणि अंतरिम चेंडूवर मात्र मोठो फटको आपणाक बघूक मिळालो. डीप मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू गेलो आकंड्या पार गडग्या पार. षटकार. सांघिक धावसंख्या वधारली गेली. 9 धावा धाव फलकार.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल दुसरा षटकार होतो प्रारंभ 9 अशी धावसंख्या. विशालला विशालमय कामगिरी करूची लागतील त्याच जरादान विशाल नावाचा गोलंदाज. सुरेख गोलंदाजी विशालची आपण भोग मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा झालेला प्रयत्न मुखरी लाईन जे का म्हटली जातात त्या मुखरी लाईनचा होतो चेंडू. फलंदाजा बीट करणारा चेंडू फलंदाजाच्या कानामध्ये शिट्टी वाजवत नाकामध्ये फुंकर मारत चेंडू गेलो यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. काहीतरी वेगळा करूचा मैदानामध्ये होता आणि यावेळी मात्र एकेरी धाव निघता. लेगबायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघाली. एक या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारली असा 10 धावा धाव फलकर. पंचांकडे अपील केला गेला आणि यावेळी मात्र यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न. सुरेख फटको डीप मिड विकेट रिजन मध्ये दोन हात समांतर करूक लावणारो पंचांका फटको 6 धावांसाठी षटकारासाठी आणि षटकारांशी सांघिक धावसंख्या 16. गणना सांघिक धावसंख्या 16. दोन षटकांचा खेळ झाला असं समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला होता सांघिक धावसंख्या 17 धावा धाव फलकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीश आणि हरीश पहिलं चेंडू वाईडच्या स्वरूपात. यावेळी मात्र धाव निघाली आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव. एकूण 2 धावा आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या 19.
यावेळी मात्र स्कूप करण्याचा झालेलो प्रयत्न आणि या स्कूपचा फटको पहिली धाव तो पूर्ण करताना दिसतो फलंदाजा. दुसऱ्या धावेचा झालेलो प्रयत्न बघता बघता मात्र दुहेरी धावा झाले पूर्ण. दोन या धावसंख्येत 21 अशी धावसंख्या. सुरेख गोलंदाजी यावेळी मात्र निर्धाव चेंडू पोलांड चेंडूची झाली असं सांगता धावसंख्या स्थिरावली गेली असं 21. 'फुल टॉस' चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवर डीप मिड विकेटच्या डोक्यावर सून 6 धावा आणि पंचांचा तिसऱ्या अंपायरांकडे अपील बीमर साठी. तिसऱ्या पंचांचो इशारा इलो नो बॉल. 6 धावा आणि नो चेंडू जीवितच्या बॅट मधनं. जीवितसाठी संधी असतली फ्री हिटची. उघडा डोळे बघा नीट चेंडू असतो फ्री हिट त्याच फ्री हिटचो संधी. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू पाठवल्यान एकेरी धावेसाठी. एक या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली असा धाव फलकर 29. 3 चेंडूचा खेळ झाला असं समाप्त. 29 अशी धावसंख्या. नव्याने इलेलो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला अमृत. निर्धाव चेंडूची झाली असं सांगता पुलंड्या चेंडूची सांगता झाल्यानंतर 4 चेंडूचा खेळ झाला असं समाप्त. विशाल नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. 29 अशी धावसंख्या धाव फलकार. आडव्या बॅटने फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करता यष्टरक्षक निर्धाव चेंडूची सांगता. वारंवार निर्धाव चेंडू मैदानामध्ये बघू मिळाले. गोलंदाज
पंचांचा इशारो बाईच्या स्वरूपात मात्र 4 धावा आणि या 4 धाव्यानिशी सांघिक धावसंख्या 4 ने वधारली गेली असा 33 धावा तिरयेचो डबल गेम 33 धाव फलकार अमृत वेर्लेकर रुपेशच्या षटकातील पहिलो चेंडू पायावरचा चेंडू होतो हलक्या हाताने फ्लिक केलेलो चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये एकेरी धावेसाठी 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली 34 धाव फलकार रुपेश नावाचा गोलंदाजी मार्कवर अचूक टप्प्याची गोलंदाजी करूची लागतील मात्र दुसऱ्या बाजूने जर सनीनं 15 धावा केले तर 500 रुपयाचं पारितोषिक सनीसाठी वैयक्तिक 12 अशी धावसंख्या सनीची गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये वारंवार बदल केला जाता थोडस लोवर फुल टॉस चेंडू होतो स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा झालेला प्रयत्न एकेरी धावता निघाली दुसऱ्या धावेचा झालेला प्रयत्न क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडस फंबल झालं दुसऱ्या प्रयत्नात जोपर्यंत चेंडू थ्रो केल्या तोपर्यंत मात्र फक्त एकेरी धावेवर 2 फलंदाज थांबले 1 या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या 35 धाव फलकार 2 चेंडूचा खेळ झालो समाप्त पहिल्या 2 चेंडूवर मात्र एकेरी धाव निघाली असा दुसऱ्या बाजून मात्र अमृत वेर्लेकर ज्याच्याकडे फटके असत ज्याच्याकडे क्षमता असतात ज्याच्याकडे ताकद असतात ज्याच्याकडे नजाकत असा आणि तीच ताकद नजाकत आज मैदानामध्ये दाखवची लागतली यावेळी मात्र रिव्हर्स फटको यावेळी पंचांचे 2 हात झाले गगनाक समांतर फटक्यामध्ये होता वजन धावा मिळतले अर्धा डझन कामगिरी अमृतची रुपेशच्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र परत एकदा डीप मध्ये मोठो फटको आपणाक बघूक मिळालो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरसून चेंडू गेलो षटकारासाठी बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि सांघिक धावसंख्येक आकार देणारे हे फटके 47 धाव फलकार 4 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त सांघिक धावसंख्या 47 परत एकदा मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न लॉंग लेगच्या कपड्यावरसून सो ब्युटिफुल सो इलेगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव आणि अमृतने कुटुक घेतले चाव दिवसाचे फाव त्रेपन्न अशी धावसंख्या धाव फलकार षटकारांची हॅट्रिक आपणाक बघूक मिळाली षटकातील पुढचा चेंडू परत एकदा अमृतच्या बॅट मधनं मोठो फटको यावेळी मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू गेलो 1 बाउन्स ओव्हर द रोप अजून एका ब्रँडेड चौकारानिशी आणि चौकारानिशी मात्र षटकाची झाली असं सांगता 4 षटकांचा खेळ झाला असं समाप्त सांघिक धावसंख्या धावफलकर जाऊन बघूक मिळाली
57 धावा. गोलंदाजी मार्कवर अंतरिम षटकाची जबाबदारी सुयश नावाचा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सनी. सनी 15 धावांसाठी पारितोषिक असा. मात्र दुसऱ्या बाजूनं अमृत मागसून इलो आणि मागसून येऊन मात्र खूप मोठी कमाल केल्या. षटकातील पहिलो चेंडू. यावेळी मात्र या चेंडूवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटको. एक केरी धावेसाठी एक या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या वधारली गेली असा 58 धावा. सनी मात्र वैयक्तिक 14 धावेर. दुसऱ्या बाजून इलेलो मात्र अमृतची आग खाऊन इंगळे वखणारी कामगिरी. म्हणूनच मालवणीत म्हटला जाता आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेलो. वैयक्तिक 23 धावांची बहारदार खेळी अमृतची मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुयश. येणारे असलेले 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये अमृत फेर्लेकर जर स्ट्राईकला रवलो तर स्ट्रायकिंग एंडला 14 धावांवर सनी असा नॉन स्ट्रायकिंग एंडला. येणारे असलेले 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये निश्चितपणाने सनी किती चेंडू खेळात गावतले ह्या मात्र बघूचा लागतला. आम्ही काय बोलाकत नाही आता. तू हसता आमच्याकडे बघून गेला. पहिली धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो मात्र यावेळी मात्र सनी सांगतात थांब जरा. 500 वाट बघतात. सांघिक धावसंख्या 1 ने वधारली असा धावफलकार. 59 धावा धावफलकार. 3 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सनी. जो सनी सलामीला इलेलो होतो तोच सनी. यावेळी मात्र वैयक्तिक 14 धावा. विनीतकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. 15 रन झाले पूर्ण तर. मात्र मोठो फटको जर इलो तर निश्चितपणे संघाची एक मोठी धावसंख्या आपणाक भोग मिळतली. मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा यांचा जसो काही संपर्क नसता तसो क्रिकेटच्या परिभाषेत वलवण्यात काय अर्थ नसता. हा मात्र फलंदाज सनी फक्त वलवता. 4 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. षटकातील 5वो चेंडू. यावेळी मात्र उडालेलो कारंजो. पहिली धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा झालेलो प्रयत्न आणि बघता बघता मात्र दुसरी धाव झाली पूर्ण. आणि वैयक्तिक सनीचे मात्र 16 धावा झाल्या असत पूर्ण. विनीत खिशात हात घालू हरकत नाही. अंतरिम चेंडू आणि अंतरिम चेंडूवर सुद्धा मोठो फटको. डीप वाईड डिश लॉंग ऑन रिजन मध्ये पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा झालेलो प्रयत्न आणि बघता बघता मात्र ही दुहेरी धाव झाली पूर्ण. आणि या दुहेरी धावेनिशे इनिंगची झाली असं सांगता 5 षटकांचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार 63 धावा. 64 धावांचो गरुचो लागतलो पाटला का
आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या आपणाक बघूक मिळाली बोंडकेश्वर म्हापसा संघाची. दुसऱ्या बाजून मात्र 64 धावांचो पाठलाग साई यश 12 जण हरमल क्रिकेट संघाका. काय घडतला काय बिघडतला या सामन्यामध्ये, खयचो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारो चौथो संघ असतो या सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होता बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर योगेश परब. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे संदीप. फटकेबाजी केली. मूर्ती लांब पण कीर्तिमान ही उपमा त्याला का दिली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण अमृत वेर्लेकरनं दिलं. 30 चेंडूमध्ये पाठलाग करायचा आहे 64 धावांचा एका भल्या मोठ्या डोंगरेवढी धावसंख्येचा आणि सलामीची बिनीची चोरी सुदन ठाकूर आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाज मैदानावर सिद्धेश धनंजय आणि सुदन ठाकूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. कित्येक वेळा मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व धाड सरकार गोवा संघाचं प्रतिनिधित्व केलंय. आज श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय महेश साखळकर उर्फ मलिंगा आपण पाहतोय. बांधणार कक्षाच्या एंडकडनं 30 लाख करायचे आहेत. आता मात्र 64 सुरुवातीपासून दे दनादन करावं लागेल सुदन ठाकूरला. सुंदर चेंडू मलिंगा या नावानं प्रसिद्ध वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर जो गोलंदाजी करतो. कित्येक मोठमोठ्या फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज म्हणून त्याची ख्यातिकीर्ती आहे. त्याने सुरुवात केली आहे. सोडून दिला तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने 2 हात समांतर केले. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर एक या धावसंख्येनं श्री गणेशा झालाय. पुन्हा एकदा सोडून दिला होता चेंडू व्हाईट यॉर्कर काढायचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. सलगचे 2 चेंडू हे मात्र अवांतर बघायला मिळाले. महेश साखळेकर उर्फ मलिंगाचे आपल्याला बघायला मिळाले. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हँडल सुटला गेला. पहिल्या प्रयत्न सुदन ठाकूरचा शॉर्ट स्क्वेअर लेगला सुरेख क्षेत्ररक्षण एकेरी धावसंख्येने सांघिक धावपलकावर 3
डोंगर एवढे धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे. मोठे फटके थोडंसं अवघड होईल. ताकद जास्त लावावी लागेल धनंजय आणि सुदनला. मोठा फटका बघायला मिळतोय धनंजयच्या बॅट मधून. महेश साखळकर विरोधात चेंडू, वन बाउन्स ओव्हर द रोप, 4. धावपलकाभर स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून कित्येक वेळा आम्हाला बघायला मिळालंय. सर अनंत मांजरेकर यांच्या स्पर्धेच्या आगमन आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. मोठा फटका टोलवायचा होता. धनंजय आणि सुदंदर शेवटच्या षटकापर्यंत मैदानामध्ये थांबलंय. तर अरमल क्रिकेट संघाला हा सामना सोपा असेल विभाजन करा. त्यांची फलंदाजी तगडी आहे. रिफ्ले बघायला मिळाला, त्याच पद्धतीने बघायला मिळाला. धनंजयनं एक मोठा फटका जरूर मारलाय. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. जर समजा पहिल्याच ओव्हरला 10-12 धावा निघाल्या त्यानंतर आक्रमण केलं तरी पुन्हा एकदा गती परिवर्तन. अनुभवाची तिचोरी काय आहे महेश साखळकरकडे दाखवून दिलं. एक थोडासा फुटकलेला चेंडू स्लॉट मधील धनंजयनं प्लॉट मध्ये पाठवला. त्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा धावपलकावर. श्री बोरगेश्वर म्हापसा क्रिकेट संघ टीम मीटिंग नको आहे. चला लवकर. सुदन ठाकूरला 20 ते 25 धावांचा ठोकावा लागेल. 2, 3, 4, 5 मोठे फटके टोलवावे लागतील. ती क्षमता आहे अमृत विर्लेकर रोड एंडकडनं अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. ज्यानं 23 धावांचं योगदान दिलंय. 3 चेंडूंवर 3 मोठे फटके ज्यानं टोलावले तो खेळाडू सज्ज झालाय. अमृत विर्लेकर आपल्याला बघायला मिळेल. मोठा फटका सुदन ठाकूरची धोक्याची घंटा वाजली आहे डीप मिड विकेटला. ज्या खेळाडूची भीती बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाला होती तो खेळाडू माघारी परतलाय. सुदन स्वीकारला आणि सुरुवातीलाच दणक्यात फटकेबाजी सुरुवात केली श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघानं. अमृत वेर्लेकरचे 3 चेंडूंवर 3 मोठे फटके बोनस देऊन गेले आहेत श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाला. आणि अमृत वेर्लेकरनं पहिला संघाचा हुकूम एक केला, बाद केलाय सुदन ठाकूरला. आल्यास मोठा फटका नितेश गडेकरचा फटका फसला मुकेच्या शेडी. मी सुरुवात कडे गेलाय. संध्याकाळ झाली आहे. हवेचा वेग थांबलाय आणि या वातावरणात मोठे फटके मारण्यात ताकदीचे फटके टोलवावे लागतील. फटका सुंदर होता. सिद्धेश गेलाय. सिद्धेशची फटकेबाजी सुंदर आहे. अनमोल संघाकडे
फलंदाजी भरपूर आहे, पण एका दुसऱ्या खेळाडूला एक अमृत वेर्लेकरची खेळ आठवावी लागेल. हॅट्रिक ऑनचा चेंडू आहे. हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन अमृत वेर्लेकरनं दोन संघाचे हुकुमी एक्के त्यांना झेलबादच्या स्वरूपात सुजन ठाकूर आणि नितेश गडेकर जसा गेलाय तसा आलाय 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन. 7 धावा धावफलकावर. श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघ सामन्याला लवकरात लवकर चालू करा. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. यॉर्कर स्पेशलिस्ट अमृत वेर्लेकर हॅट्रिक ऑनचा चेंडू निर्धाव गेलाय. 64चा पाठलाग धावसंख्या भरपूर झाली आहे, पण भरपूर जरी धावसंख्या असली तरी आम्ही प्रत्युत्तर देणार रंबोल क्रिकेट संघ धनंजय सांगतोय. खोलवर टप्प्यावर चेंडू सिद्धेशनं खोदून काढलाय. जमिनीलगतचा फटका महेश साखळकर मलिंग आलाय स्क्रीनवर. परतीची बेक एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बनलाय तो मात्र 8 धावा. 8 धावा धावफलकावर. मोठा फटका टोलवायचा होता. वाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अवंतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 9 दर बनले आहेत. नव्वद धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी टप्पा पर्यंत खाली राहिला चेंडू पंचांकडे. अवस्था अंपायर आपल्याला अपील बघायला मिळालाय. एकेरी धावसंख्येने पावलं बोलले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा तर मिळाल्या संघासाठी. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या मात्र 11 धावा धावफलकावर. 11 धावा धावफलकावर. इथून पुढे एक जोखमीची फलंदाजी करावी लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता आहे बचावाचं साधन आणि ते आक्रमण करणारे हे 2 खेळाडू आहेत. सिद्धेशची जर चेंडूफळी अजूनही तळपली तर तो वन मॅन शो आहे. धनंजयनं एक मोठा फटका टोलवलाय. सुजन ठाकूर नितेश गडेकर संघाचे 2 प्रमुख फलंदाज 0 धावसंख्येवर एका बाजूला माघारी परतताना बघायला मिळाले आहेत. एक या धावसंख्येवर सुजन ठाकूर माघारी परतलाय. सज्ज झाला क्षेत्ररक्षण सजवा म्हापसा क्रिकेट संघ. मोठा फटका बघायला मिळतोय. सिद्धेश नाईक ऑन फायर षटकारासाठी बघायला मिळालाय. सामना अजून मित्रांनो संपलेला नाही आहे. जरी आव्हान मोठं आहे, मोठी आव्हानं जरी संकटात असताना संघ आपल्या क्रिकेट संघासाठी हर्बल क्रिकेट संघात भरपूर क्रिकेट खेळलाय. तो डाव्या हाताचा सिद्धेश जोपर्यंत आहे तोपर्यंत दोन्ही क्रिकेट संघांना समान संधी आहे. मिस टायमिंगचा फटका आहे. बॅटला स्पर्श व्यवस्थित नाही झालाय. गोलंदाज पोहोचेपर्यंत नो मॅच लॅम मध्ये चेंडू विसवलाय. 2 धावा बनतील. या 2 धावेनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 19 धावा धावफलकावर. 19 धावा धावफलकावर. सिद्धेश नाही घेतला. मॅच फिनिशर खेळाडू आहे धनंजय आहे. 19 तर बनलाय 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. मोठा फटका एक दे एक लायक पण फटका फसलाय नो मॅच लाईन मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण महेश सकाळकर उर्फ मलिंगाचं दुवीर धावसंख्येसाठी. कारण वातावरण पूर्ण आहे ठिकाणी मात्र संध्याकाळ झाली आहे. वारा थांबलाय. ऊन नाही आहे. अशा वातावरणात मोठे फटके मारणं सिद्धेश नाराज आहे थोडंसं आपल्या फटक्यावर.
पण सिद्धेश लढण्यासाठी प्रयत्न करतायत. दोन खेळाडू आक्रमक झाले आहेत. महेश साखळकरांच्या समोरचा खेळाडू, त्यांना माहिती आहे सिद्धेश किती महत्वाचा आहे. शॉर्टपिप प्रकारचा चेंडू, शॉटम पुलचा दे एकदा फटका, चेंडू गेलाय. चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावर धावा आता बनायला सुरुवात झाली आहे. ज्या वेळी कठीण परिस्थिती असते आणि कठीण परिस्थितीतून आम्ही मार्ग काढणार हे सांगितलंय. सय्यश महाराजा अरंबोल क्रिकेट संघानं प्रामुख्याचे 2 फलंदाज जरी माघारी परतले, सिद्धेश नामक फलंदाज एक खिलाडी सेना बरोबर मी लढत करेन हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. मोठा फटका बघायला मिळतोय. सिद्धेशच्या बॅट मधून डीप मिड विकेटला उडवलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी 6 या धावसंख्येनं आता धावफलक बनलाय. 31 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. खोलवर टप्प्यावर चेंडू बघायला मिळाला. जे षटक पाहिजे होतं, एक षटक 20 या धावसंख्येत ते तर बनलंय. या षटकात धावा बनल्यात 20, सांघिक धावफलकावर 31. आता समीकरण आहे 12 बॉलला करायचे आहेत मात्र. आवश्यकता 12 बॉल 5 मोठे फटके. सय्यश 12चा अरंबोल क्रिकेट संघ मॅच विन. एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे श्री बोडगेश्वर मापसा क्रिकेट संघाला. रोहन सज्ज झालाय. धनंजय 12 चेंडू 5 शॉट. अरंबोल संघ विजेतेपदाचा मानकरीच्या दिशेने बघायला मिळेल. फुल टॉस होता. हीच संधी होती आणि हीच संधी घ्यायची होती. एकेरी धावसंख्येचं रूपांतर आता दुहेरीमध्ये बघायला मिळेल. फुल टॉस होता. जीवनामध्ये अन्नाचा कण क्रिकेटमध्ये महत्वाची असलेली फुल टॉस वाया घालवायचा नसतो. ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळी सनम आणि महेश साखळकरच्या मुखवट्यावर टेन्शन बघायला मिळालं आणि ऐन मुकेच्या क्षणी अनंत मांजरेकर फसलेला छटका मात्र 2 धावा देऊन गेलाय. खोलवर टप्प्याला चेंडू बघायला मिळाला. निर्धाव चेंडू. आता कमबॅक. सुरुवातीचा चेंडू थोडंसं ऑर्मप पद्धतीचा यॉर्क टाकायचा होता. आता जो निसटला चेंडू पुढे आला आणि तोच चेंडू महत्वाचा होता धनंजयसाठी. जमिनीलगतचा फटका बघायला मिळाला सिद्धेश स्ट्राईकला. मी म्हणेन जेवढे चेंडू सिद्धेश जास्त खेळेल तेवढं फायदा ठरेल अरंबोल क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर. त्या पहिल्या चेंडूवर जर मोठा फटका आला असता, गोलंदाजावर प्रेशर बनला असता, अजून एक दुसरा फटका आला असता, पण प्रतिस्पर्धी संघाचा खराब चेंडू तारणार ठरला होता. फलंदाज सिद्धेश माघारी परतेल निराश मनानं. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. वेगावर सावर होऊन गोलंदाजी केली. आता 8 ला 30 करायचे आहेत.
नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतोय. कोण तो? विशाल. 21 धावांची बहारदार खेळी करणारा सिद्धेश माघारी परतलाय. आल्या आल्याच मोठा फटका, क्षेत्ररक्षक गेलाय वेगानं सेब अँड स्क्रीनवर अमृत विर्लेकर फलंदाज आता माघारी परतलाय. विशाल माघारी पडेल. विशाल कामगिरी त्याला करायची होती. सह्य 12 ओव्हर क्रिकेट संघ पाठलाग करतोय. 64चा अजूनही 30 पाहिजे 7 बॉलला. वीरू 7 बॉलला करायचे आहेत 30. वाईट बॉल. हॅट्रिक ऑन असेल. स्पर्धेची पहिली हॅट्रिक सागर मोरजकरच्या नावावर कोरली गेली आहे. पहिलं निर्धाव षटक सुखाजीच्या नावावर कोरलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता मात्र 7 बॉलला करायचं आहे 29. गती परिवर्तन टाकलं. चेंडू मोठा फटका टोलवायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय मैदानामध्ये बिबडेन. वीरू माघारी परतलाय. हरीश आणि रुपेशने खर्च केल्या त्या अंगलट गेली की काय या सामन्यामध्ये. गोलंदाज मार्कवर गौरेश सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहतोय. रितेश गेलाय. सहा बॉल 29. मोठा फटका. खराब चेंडू होता. मी म्हणे या चेंडूवर मोठा फटका पाहिजे होता. शेवटच्या षडापर्यंत डावी लगावली. चेंडू अडवण्यात त्यानं पूर्ण शरीराला झोकून दिलं चेंडू पर्यंत आणि 2 धावा बनल्यात. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. फटका फसला. झेलबाजच्या स्वरूपात माघारी परताला. मी म्हणेन या क्षणाला जर सिद्धेश असला असता तर मॅचला मजा आली असते. कारण सिद्धेश नाईककडे ती क्षमता आहे. हे ट्रम्प कार्ड होतं संघाचं. पण सुरुवातीला मी म्हणेन सुदन ठाकूरनं नाराज केला. 2-3 मोठे फटके पाहिजे होते. धनंजयला गेलेले पहिल्या षटकात निर्धाव चेंडू. त्या निर्धाव चेंडूंवर एकेरी दुहेरी धावसंख्या जर बनली असती तर मॅच पण सोपी झाली असते हर्बल क्रिकेट संघाला. बॅटच्या आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता.
सलामीला गेलेला धनंजय हा जास्त वेळ नॉन स्ट्रायकर राहिला, त्याच्याकडे क्षमता होती. सिद्धेश नाईकनं एक षटक जे 20 धावांचं पाहिजे होतं ते बनवलं होतं. एक षटकात अजून 20 धावा पाहिजे होत्या भीमाळ्यान. सामना जवळ आता श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघानं विजेता दरवाजे तर उघडले आहेत. औपचारिकता बाकी असेल कारण उर्वरितचे 2 चेंडू बाकी आहेत आणि उर्वरितच्या 2 चेंडूंवर धावा मात्र भरपूर पाहिजेत. धनंजय माघारी परतलाय. अचिंत्य चाललाय मैदानामध्ये. सामना विजयी झालाय श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघ. मॅन ऑफ द मॅच 23 धावांची जरा बहारदार केली सलग 3 षटकार जरा टोलवले. गोलंदाजीमध्ये महत्वाचे 2 गडी जरा बाद केले. कमी धावसंख्येचे 2च गडी बाद करत 4 धावा जरा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी जरा केली. मूर्तीराम पण कीर्तिमान म्हापसाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अमृत वेर्लेकर झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उद्याचा शेवटचा दिवस. 4 संघ आम्हाला सापडलेले आहेत. सेमी फायनलिस्ट आपण पाहू शकतो. भूमी स्ट्रायकर अस्नोडा, शांतादुर्गा